नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन शॉप ॲक्ट लायसन अर्थात काही जिल्ह्यामध्ये याला गुमस्ता लायसन किंवा दुकानाचा परवाना असेही म्हणतात। तर ही शॉप ॲक्ट लायसन ऑनलाईन कोणी व कसे काढावे यावर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यामध्ये अप्लाय करण्यापासून ते लायसनची प्रिंट काढेपर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आपण यामध्ये करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण लक्ष देऊन पहा, जेणेकरून तुम्हालाही तुमचे शॉप ॲक्ट लायसन सहज ऑनलाईन काढता येतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। पण तत्पूर्वी सूचना मित्रांनो, जर का तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर खालील सबस्क्राइब हे बटन दाबून शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला तात्काळ मिळेल। मित्रांनो, राज्य सरकारने विविध दुकाने, व्यावसायिक कारखाने, हॉटेल, चित्रपटगृहे, मनोरंजन केंद्रे इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी त्यांच्या कामाच्या तासांचे नियमन करण्याच्या उद्देशाने दिनांक 11 जानेवारी 1948 साली मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम अस्तित्वात आणला। त्यानंतर 18 मार्च 2015 मध्ये याचे नाव बदलून राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम अधिनियम 2017 असे ठेवण्यात आले। त्यानंतर या अधिनियमानुसार आता राज्यातील सर्व प्रकारच्या लहान मोठ्या दुकानांची नोंदणी करणे या ठिकाणी बंधनकारक आहे। तुमचा दुकान किंवा व्यवसाय ग्रामपंचायत हद्दीमध्ये असो किंवा नगरपंचायत हद्दीमध्ये असो किंवा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असो, तुम्हाला या ठिकाणी शॉप ॲक्ट नोंदणी करणे या ठिकाणी गरजेचे आहे। मित्रांनो, जर तुमच्या दुकानामध्ये 10 पेक्षा जास्त कामगार असेल तर तुम्हाला या ठिकाणी शॉप ॲक्ट लायसन काढणे या ठिकाणी अनिवार्य आहे। जर तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा कमी वर्कर्स असतील किंवा 10 पेक्षा कमी कामगार असतील तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे लायसन काढण्याची गरज नाही। यासाठी तुम्हाला या अधिनियमांतर्गत क्षेत्रीय सुविधागार म्हणजे पूर्वीचे दुकान निरीक्षक, आपण त्याला आज शॉप ॲक्ट इन्स्पेक्टर असेही म्हणतो, तर यांच्याकडे तुम्हाला दुकान किंवा व्यवसाय सुरू केल्याची नोंदणी स्वरूपातील एक अर्ज करून त्याची पावती अर्थात इंटिमेशन रिसिप्ट तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे आणि ही पावती तुम्हाला या ठिकाणी दुकानामध्ये ठेवणे या ठिकाणी बंधनकारक आहे। तर मित्रांनो, ही इंटिमेशन रिसिप्ट किंवा सूचना दिल्याची पावती तुम्ही एकदा काढल्यानंतर तुम्हाला ती पुन्हा काढायची गरज नाही किंवा याला कुठल्याही प्रकारचं रिन्यू किंवा अपडेट करण्याची गरज तुम्हाला नाही। मित्रांनो, जर तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त कामगार असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्हाला शॉप ॲक्टचे लायसन काढणे अनिवार्य आहे आणि याला मात्र तुम्हाला दरवर्षी रिन्यू करावे लागते। तर हे शॉप ॲक्ट लायसन अर्थात आपण याला गुमस्ता लायसन असेही म्हणतो। तर हे ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला राज्य शासनाच्या आपले सरकार या नागरिक सेतू सुविधा प्रदान करणाऱ्या पोर्टलवर यायचे। यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे पोर्टल ओपन झाले दिसेल। यावरती जर तुमचे अगोदरच लॉग इन असेल तर तुम्हाला सरळ आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन व्हायचे आहे आणि जर यावरती तुमचे लॉग इन नसेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ते लॉग इन कसे करायचे किंवा यासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा व्हिडिओ देखील मी यापूर्वी बनवला आहे। तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर नक्कीच तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी या आपले सरकारवरती तुमचे रजिस्ट्रेशन खोलून तुमचा आयडी पासवर्ड या ठिकाणी सेट करू शकता। तर मी माझा आयडी आणि जो माझा पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून खाली दिलेला कॅप्चा टाकून माझा जिल्हा निवडून या ठिकाणी मी लॉग इन होतोय। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन डॅशबोर्ड दिसेल। तेव्हा तुम्हाला याची जी वेब भाषा आहे ती तुम्हाला मराठीमध्ये ठेवायची आहे। मित्रांनो, त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाचे विविध विभाग दिसतील, त्या विभागामध्ये तुम्ही तुमच्या सेवा या ठिकाणी मिळू शकता। मित्रांनो, या पोर्टलद्वारे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणखी बऱ्याच सेवांचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो, हे सर्व प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे याचे व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले आहे। तर या सर्व व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला नक्की व्हिजिट द्या आणि ते सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्याला शॉप ॲक्ट लायसन काढायचे आहे, जे की उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग या डिपार्टमेंट मार्फत मिळते। तर तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे। यानंतर तुम्हाला याचे 4 उपविभाग दिसतील, त्यापैकी तुम्हाला कामगार विभाग यावरती क्लिक करायचे आहे। मित्रांनो, यानंतर दुकाने व संस्था नोंदणीकरणाचा दाखला या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचे आहे। त्यानंतर तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरून तुम्हाला लेबर डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाईल। त्यावेळी तुम्हाला 2 पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला इंडिव्हिज्युअल हा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट करायचे आहे। मित्रांनो, लेबर डिपार्टमेंटचे डॅशबोर्ड त्यानंतर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल, यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे 2 पर्याय दिसतील। यामध्ये तुम्हाला तुमच्या दुकानाचा व्यवसायाचा प्रकार निवडायचा आहे। जर तुमच्याकडे 10 पेक्षा कमी कामगार कामाला असतील तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 निवडायचा आहे।
हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला लायसन्स स्वरूपामध्ये व्यवसाय सुरू केल्याची सूचना पावती मिळते। ती तुम्हाला शॉपमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लॅमिनेशन करून ठेवायची आहे। आणि जर तुमच्या आस्थापनेमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये 10 पेक्षा जास्त कामगार कर्मचारी कामाला असतील तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 निवडायचा आहे। यानंतर तुम्हाला हा अर्ज केल्यानंतर शॉप ॲक्टचे लायसन मिळते, ज्याला तुम्हाला दरवर्षी रिन्यू करायला लागते। आणि जर तुमच्याकडे 10 पेक्षा कमी कामगार असतील तर तुम्हाला ती जी पावती मिळाली त्याला तुम्हाला कधीही रिन्यू करायची गरज नाहीये। पण जर तुम्ही शॉप ॲक्ट लायसन काढले, म्हणजे तुमच्याकडे जर 10 पेक्षा जास्त कर्मचारी कामाला असेल तर अशा वेळी जर तुम्ही शॉप ॲक्ट लायसन काढले तर तुम्हाला या ठिकाणी त्याला दरवर्षी रिन्यू करावे लागते। तर या ठिकाणी जे आमचे कस्टमर आहेत जे की जालना जिल्ह्याचे आहेत नंदकिशोरजी, त्यांचे शॉप ॲक्टचे लायसन काढण्याची त्यांनी आम्हाला परवानगी दिली आहे। तर त्यांचे जे दुकान आहे मित्रांनो ते खत विक्रीचे दुकान आहे, त्याचे लायसन काढण्याची त्यांनी मला ऑर्डर दिली आहे। तर त्यांच्या दुकानामध्ये ते स्वतःच दुकान चालतात, त्यामुळे आपण या ठिकाणी सुचरा दिल्याची पावती काढणार आहोत। तर मित्रांनो तुम्हीही तुमचे शॉप ॲक्ट लायसन किंवा गुमस्ता लायसन आपले सरकार सेवा केंद्रामार्फत काढू शकता। आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। तर नक्कीच आमच्या कार्यालयाशी व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल, रहिवासी, नॅशनॅलिटी इत्यादी सारखे शासकीय प्रमाणपत्र आमच्या कार्यालयामार्फत काढू शकता। तर आमचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा। मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला 10 पेक्षा कमी कामगार शॉपमध्ये असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पहिला पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल, यामध्ये प्रथम तुमचा प्रशासकीय विभाग तुम्हाला निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर संबंधित शॉप इन्स्पेक्टरचं जे ऑफिस आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला आस्थापनेचे नाव, या ठिकाणी तुमची दुकानाचे नाव टाकायचे आहे। त्याखाली तुम्हाला आस्थापनेच्या पूर्वीची माहिती, यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर तुमच्या आस्थापनेचा पत्ता, यामध्ये तुमच्या दुकानाचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। यामध्ये सर्वप्रथम शॉप जवळील रस्त्याचे नाव, शॉप जवळील प्रसिद्ध ठिकाण, वार्ड क्रमांक, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडून तुम्हाला या ठिकाणी बाजूला पिनकोड टाकायचा आहे। एरिया पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला बाजूला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शक्यतो चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर एखादी व्यापारीकरिता एखादी जर योजना आली तर मित्रांनो त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी OTP प्राप्त होईल। तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुमचा स्वतःचा चालू नंबर टाका आणि तुमचा ईमेल ID या ठिकाणी तुम्ही टाका। यानंतर तुम्हाला बाजूला ऑनरशिप परमिसेस, यामध्ये तुम्हाला तुमचे दुकान किरायाचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी रेंटल असं निवडायचं आहे, आणि जर स्वतःचे असेल तर तुम्हाला ग्रीन सेल्फ ऑन हे पर्याय निवडायचा आहे। यानंतर खाली ऑप्शनल मध्ये तुम्हाला फॅक्स नंबर आणि लँडलाईन नंबर दिलेला आहे, लागू असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा। नंतर तुम्हाला डेट ऑफ बिझनेस स्टार्ट, यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकायचा आहे, जेव्हा तुम्ही शॉप ओपन केलाय तो तारीख तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे। त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस, यामध्ये तुम्हाला व्यवसायाचे स्वरूप लिहायचे आहे। मित्रांनो यामध्ये तुमचा व्यवसाय हा एक शासनाचा भाग असेल किंवा विभाग असेल तर तुम्हाला या ठिकाणी पब्लिक सेक्टर निवडायचे आहे, आणि जर तुमचा व्यवसाय तुमचा स्वतःचा असेल, चालक मालक तुम्ही स्वतः राहाल तर तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर या ठिकाणी तुम्ही मेन्शन करावे। सेम पर्याय तुम्हाला खाली देखील तोच सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला वर्कर डिटेल, यामध्ये तुमच्या शॉपमध्ये किंवा व्यवसायामध्ये जेवढे कामगार आहेत त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। यामध्ये किती कामगार आहेत, त्यामध्ये शिकाऊ, कंत्राटी इत्यादीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। त्यानंतर दुकान मालकाचे आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी खाली संपूर्ण नाव लिहायचे आहे। त्यानंतर खाली त्याचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे। मित्रांनो यामध्ये त्याच्या घराचे नाव, घराजवळ रस्त्याचे नाव, घराजवळ प्रसिद्ध ठिकाण, वार्ड क्रमांक, जिल्ह्याचे, तालुक्याचे, गावाचे ठिकाण, त्यानंतर त्याचा एरिया पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तर मित्रांनो याच्या बाजूला सायन्स रेसिडेन्स, यामध्ये तुम्हाला पत्त्यावर तुम्ही या ठिकाणी कधीपासून राहताय तो तुम्हाला वर्ष या ठिकाणी लिहायचे आहे। बाजूला आधार क्रमांक टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि सदरील दुकानातील तुमचे स्टेटस काय आहे, तुम्ही म्हणजे पद काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पद लिहायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या शॉपमध्ये किंवा व्यवसायामध्ये जर मॅनेजर नावाचे पद असेल तर त्या मॅनेजर तपशील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ही जी जागा आहे ती या ठिकाणी स्किप करायची आहे। मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे दुकान आहे त्याचा दुकानाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। मित्रांनो जर या पर्यायापैकी जर तुमच्याकडे कुठला पर्याय नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऑर्डर निवडून तुम्ही तुमच्या दुकानाचा प्रकार या ठिकाणी मेन्शन करू शकता। जर दुकानामध्ये तुमच्या घरातील कोणी इतर व्यक्ती किंवा इतर सदस्य काम करत असेल तर तुम्हाला त्याचे नाव, त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे, नसेल तर तुम्हाला ही ब्लँक सोडायची आहे।
तर यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण भरल्या जाईल। खाली तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचून या ठिकाणी ऍग्री यावर चेक मार्क करायचे आहे आणि सेव्ह डिटेल या निळ्या टॅबवर क्लिक करायचे आहे। मित्रांनो यानंतर तुम्हाला एक सूचना मिळेल की तुमचा जो फॉर्म आहे तो भरल्याचा आहे तपासून घ्या म्हणून। तुम्हाला तो तपासून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सेव्ह होईल आणि त्याचा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला जनरेट झालेला या ठिकाणी दिसेल। आता तुम्हाला यासाठी वैध असलेले कागदपत्र अपलोड करायचे आहे मित्रांनो। यासाठी येथील अपलोड डॉक्युमेंट या निळ्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। यात तुम्हाला प्रथम तुमचा जो लाईव्ह मोबाईलने काढलेला फोटो आहे शक्यतो तोच फोटो लावावा, जसं नसेल तुम्ही या ठिकाणी तुमचा पासपोर्ट फोटो ही या ठिकाणी अपलोड करू शकता। मित्रांनो पासपोर्ट फोटो किंवा तुमचा फोटो अपलोड करतेस तुमच्या ज्या फोटोची रुंदी आहे ती या ठिकाणी 160 पिक्सल पाहिजे आणि उंची 200 ते 212 दरम्यान या ठिकाणी असावी। त्यानंतर तुमचा जो फाईल आकार आहे मित्रांनो तो फाईल आकार 5 ते 20 KB च्या दरम्यानच असावा तर तुमचा या ठिकाणी फोटो अपलोड होईल। त्यानंतर बाजूला सिग्नेचर अपलोड करायची आहे ज्याची जी रुंदी आहे ती 256 आणि उंची 64 पिक्सल असावी आणि फाईल आकार 5 ते 20 KB। तर मित्रांनो ह्या साईज कशा सेट करायची यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहे ज्याची लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे। तर या दोन्हीच्या फोटोच्या अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकंट ID यामध्ये तुम्हाला प्रथम क्रमांकावर आधार कार्ड अपलोड करायचे आहे दुकान मालकाचे, त्याची साईज 75 ते 500 KB मध्ये असावी। त्यानंतर बाजूला तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन दिले आहे तर ते सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून त्याच्यावरती सही करून त्यावरती नोटरी करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। कोरे डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी देखील मिळते आणि खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक आहे तर तुम्ही तिथून डाउनलोड करून या ठिकाणी भरून ती तुम्ही याकडे अपलोड करावी। त्यानंतर खाली कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये शॉपवर मराठीमध्ये नेम प्लेट असलेला एक फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तर लक्षात ठेवा तुमच्या दुकानाचा फोटो असा पाहिजे ज्यावरती मराठीमध्ये त्या दुकानाचे नाव असले पाहिजे, तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर खाली ऑर्डरमध्ये तुम्हाला हा जो तुम्ही ऍप्लिकेशन केला आहे तो डाउनलोड करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला निळ्या रंगाचं अपलोड डॉक्युमेंट हे पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकता मित्रांनो। यानंतर सर्व डॉक्युमेंट तुमचे सेव्ह होतील। त्यानंतर तुम्हाला चालन भरायचे आहे। जर तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करायचे आहे आणि जर तुमच्याकडे ऑनलाईन पर्याय नसेल तुम्हाला या ठिकाणी चालन डाउनलोड करून ते बँकेत जमा करायचे आहे। तर माझ्याकडे ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन असल्यामुळे मी या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करणार आहे। त्यानंतर खाली कन्फर्म वरती क्लिक करून मी अशा प्रकारे ऑनलाईनचे पेमेंट हे UPI ID मार्फत करणार आहे। तर QR कोड स्कॅन करून किंवा तुम्ही फोन पे, भीम पे किंवा ATM कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून हे पेमेंट करू शकता मित्रांनो। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे शॉपॅक्टचं जे इमिटेशन रिसिप्ट आहे ती जनरेट होते मित्रांनो। ते तुम्हाला होम पेजवर येऊन डाउनलोड इमिटेशन रिसिप्ट यावर क्लिक करून तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुमचा व्यवसाय सुरू केल्याची सूचना पावती तुम्हाला या ठिकाणी दिसेल। यानंतर तुम्हाला याचं कलर प्रिंट काढून तुम्हाला या पावतीचा लॅमिनेशन करून शॉपमध्ये ठेवायचं आहे। ज्याही वेळी शॉप इन्स्पेक्टर इन्स्पेक्शनसाठी तुमच्या दुकानाला भेट देतील तेव्हा ते तुम्हाला त्यांना दाखवणे या ठिकाणी बंधनकारक आहे। जर तुमच्याकडे ही पावती अर्थात इमिटेशन रिसिप्ट जर नसेल तर मित्रांनो तुम्हाला सुधारित महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा सक्तीचे विनियम अधिनियम 2018 च्यानुसार शिक्षा या ठिकाणी आर्थिक दंड म्हणून देऊ शकतात। जर हा आर्थिक दंड तुम्ही विहित कालावधीवर जमा नाही केला तर तुमचं जे दुकान आहे ते सील देखील करण्याचे अधिकार या शॉप इन्स्पेक्टर यांना दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आज आपण आपले 10 पेक्षा कमी कामगार संख्या असलेले दुकानाचे शॉप ऍक्ट नुसार इंटिमेशन रिसिप्ट कशा प्रकारे तात्काळ ऑनलाईन काढू शकतो हे पाहिले। जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात जर 10 पेक्षा जास्त कामगार असेल तर तुम्हाला या ठिकाणी शॉप ऍक्ट लायसन या ठिकाणी काढावे लागते। यासाठीचा व्हिडिओ आपण या अगोदर बनवला आहे तर ज्यांना ते पाहायचं असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला भेट द्या। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून शेअर करा। मित्रांनो नवीन व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा यासाठी देखील तुम्ही कमेंट करा, मला तो विषय सुचवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा। इतर शासकीय प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला व्हिजिट द्या, त्या ठिकाणी मी असंख्य व्हिडिओच्या लिंक टाकले आहेत तर त्या नक्की तपासा। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।